आता या शिबिरामध्ये विश्वजित कदम आमदार आणि खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये आता खासदार पुढचा 29 साली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच होईल असं सांगितलेलं आहे आणि विश्वजित कदमांनी सर्वाधिक आमदार या पुढच्या काळामध्ये काँग्रेसचे या सांगली जिल्ह्यात निवडून येतील अशा प्रकारचा शब्द हा आमदार थोटा याने पक्षनिरीक्षकांनी दिला आहे। आता प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या दोघांचा संकल्प अतिशय उत्तम आहे, पण ज्या वेळेला 1999 काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष वेगळे झालेला होता त्यावेळेला पतंगराव कदम, प्रकाशभाऊ पाटील आणि शिवाजीराव देशमुख या तीन नेत्यांनी अतिशय ताकदीनं इलेक्शन लढवून त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये 5 आमदार निवडून आणलेले होते। त्यावेळेला अतिशय आर पाटील, जयंत पाटील यांच्यासारखे तगडे नेते राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर काँग्रेसचं पाणीपत होईल असं म्हणलं जात होतं, पण जनता काँग्रेसच्या बरोबर राहिली आणि काँग्रेसचे 5 आमदार त्यावेळेला निवडून आलेले होते। म्हणजे एका बाजूला विश्वजित कदम आणि विशाल पाटील संकल्प जरी जोरात करत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंडची परिस्थिती ही अतिशय काँग्रेसची विदारक अशी आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे आहेत विक्रमसिंह सावंत हे सुद्धा विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत, पण अतिशय निष्क्रिय जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द आहे। तर जर विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना पक्ष व्यापक करायचा असेल आणि मोठ्या प्रमाणात जनाधार करायचा असेल तर त्यांना आपल्या परिघाबाहेरचा विचार केला पाहिजे, आपल्या सगळे सोयऱ्याने आपल्या सोडून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्यासाठी पक्ष संघटना अतिशय बळकट केली पाहिजे। नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.soneera या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणूक अजूनही 2029 साली दूर असली तरीसुद्धा पक्षाने त्याची तयारी सुरू केलेली आहे। भाजपच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मेळावे सुरू आहेत, पक्ष संघटनेचा कार्यक्रम सुरू आहे, त्यानंतर बूथ लेवल कमिटीची चर्चा सुरू आहे। दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं सुद्धा BLNचे मेळावे सुरू केलेले आहेत, एकनाथ शिंदेंचे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्ष संघटना कामाला लागलेले आहे। त्याच पद्धतीनं काँग्रेसनं सुद्धा सृजन संघटन अभियान सुरू केलेलं आहे, जिल्हा पातळीवर त्याचं यावेळी सुरू आहे। सांगलीमध्ये सुद्धा जे काँग्रेसचे निरीक्षक थोटा आहेत त्यांच्या आणि दीप्ती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीमध्ये सुद्धा सृजन संघटन शिबिर पार पडलं आणि यामध्ये काँग्रेसची संघटना बळकट करायचा निर्धार व्यक्त करण्यात आला। त्यानंतर जे त्यांचे आमदार थोटा आहेत तर हे 6 ते 7 दिवस सांगलीत राहून त्याच्याबद्दलची सगळ्या पक्षामध्ये मांडणी करणार आहेत आणि पक्ष संघटनेमध्ये व्यापक बदल होतील असं त्यांनी वर्तवलेलं आहे। आता या शिबिरामध्ये विश्वजित कदम आमदार आणि खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये आता खासदार पुढचा 29 साली काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच होईल असं सांगितलेलं आहे आणि विश्वजित कदमांनी सर्वाधिक आमदार या पुढच्या काळामध्ये काँग्रेसचे या सांगली जिल्ह्यात निवडून येतील अशा प्रकारचा शब्द हा आमदार थोटा याने पक्षनिरीक्षकांनी दिला आहे। आता प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या दोघांचा संकल्प अतिशय उत्तम आहे, पण ज्या वेळेला 1999 काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष वेगळे झालेला होता त्यावेळेला पतंगराव कदम, प्रकाशभाऊ पाटील आणि शिवाजीराव देशमुख या तीन नेत्यांनी अतिशय ताकदीनं इलेक्शन लढवून त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये 5 आमदार निवडून आणलेले होते। त्यावेळेला अतिशय आर पाटील, जयंत पाटील यांच्यासारखे तगडे नेते राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर काँग्रेसचं पाणीपत होईल असं म्हणलं जात होतं, पण जनता काँग्रेसच्या बरोबर राहिली आणि काँग्रेसचे 5 आमदार त्यावेळेला निवडून आलेले होते। पण त्यानंतर मात्र पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसची अवस्था थोडी वीक झाली आणि आता तर काँग्रेसची अवस्था ही संघटनाच्या पातळीवर अतिशय खिळखिळी झालेली आहे। म्हणजे एका बाजूला विश्वजित कदम आणि विशाल पाटील संकल्प जरी जोरात करत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंडची परिस्थिती ही अतिशय काँग्रेसची विदारक अशी आहे। मिरज, जत, त्यानंतर सांगली आणि परुसकडेगाव या 4च तालुक्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व शिल्लक आहे। उर्वरित तालुक्यांमध्ये काँग्रेस ही शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे। शिराळावाड्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व वीक आहे, तासगाव कोटेमंकाळमध्ये काँग्रेसचं अस्तित्व वीक आहे, त्यानंतर खानापूर आटपाडीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व वीक आहे। तर 6 तालुक्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व शोधावं लागतं अशी परिस्थिती आहे। अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस नंबर 1 होणार किंवा काँग्रेसचे आमदार कसे होणार हा सगळा प्रश्न आहे। आता हे जर स्वप्न सत्यात आणायचं असेल विश्वजित कदम आणि विशाल पाटील तर यांना आपल्या परिघाबाहेरचा विचार केला पाहिजे। आता आपण जर पाहिलं तर विश्वजित कदमांचे भाचे जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष आहेत ऋषिकेश लाड, त्यानंतर त्यांचे पुतणे आहेत ते कडेगावला सभापती आहेत जितेश कदम यांचे, त्यानंतर विशाल पाटील यांचे सुद्धा मावसभाऊ आहेत अमित पाटील, हे सुद्धा आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्यामुळं आणि आत्तासुद्धा आपण बघितलं असेल स्वीकृत सदस्याच्या ज्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडी झाल्या त्यावेळेसुद्धा दोघांनी आपापल्या परिघातलं नेतृत्वच तिथं स्वीकृत म्हणून निवडून आलेलं आहे। तर जर विशाल पाटील आणि विश्वजित कदमांना पक्ष व्यापक करायचा असेल आणि मोठ्या प्रमाणात जनाधार करायचा असेल तर त्यांना आपल्या
परिघाबाहेरचा विचार केला पाहिजे. आपल्या सगळे सोयऱ्याने आपल्या सोडून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. त्यासाठी पक्ष संघटना अतिशय बळकट केली पाहिजे. आत्ता जर पाहिलं तर राजेश नाईक आत्ता शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण त्यांची अजून टीम निर्माण झालेली नाही आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे आहेत विक्रमसिंह सावंत हे सुद्धा विश्वजित कदम यांचे मावसभाऊ आहेत, पण अतिशय निष्क्रिय जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द आहे. त्यांनी कधीच काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन काँग्रेस पक्ष विस्तारण्यासाठी काम केलेलं नाही आहे. तर आता जर खरोखरच या दोघांना काँग्रेस पक्षाला चांगले दिवस अशा अपेक्षा असेल तर जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं, जे थोडक्या मतानं पराभूत झालेत, ज्यांनी ग्राउंडला काम केलेलं आहे, नगरपालिका निवडणुकीत जे थोडक्या मतानं पराभूत झाले त्यांनी चांगली मतं घेतलेली आहेत, महानगरपालिकेत ज्यांनी चांगली मतं घेतलेत, अशा सर्व लोकांना हेरून अशा सगळ्या लोकांचं बोट बांधून त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणून काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय पदे देऊन महानगरपालिकेच्या कार्यकारिणीमध्ये किंवा तिथल्या काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारिणीमध्ये पदे देऊन त्यांना विस्तारण्याची गरज आहे. त्यानंतर बाकीची जी पदं आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, या सगळ्या गोष्टीमध्ये स्वीकृत सदस्य असतात, तर जिल्हा परिषद नोंदायचं आहे. तर अशा वेळेला सामान्य कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर ज्यांनी पक्षाचं काम केले अशा लोकांना संधी देण्याची गरज आहे. अन्यथा जर स्वतःच्या परिघांमध्येच त्यांनी जर विसंबून राहिले तर मात्र त्यांचं स्वप्न साकार होणार नाही. त्यांची विजुगुषी वृत्ती चांगली आहे, त्यांचा संपर्क दोघांचा स्वतःचा चांगला आहे, पण पक्ष संघटना चालवताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, व्यापक जनाधार वाढवणं, अशा प्रकारची रणनीती त्यांना आखावी लागेल. अन्यथा त्यांचा संकल्प हा सत्यात उतरेल की नाही याच्याबद्दल शंका आहे.